कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इतर काल रात्री तू हे सगळं मला सांगितल्यापासून माझी झोपच उडाली। ती अस्तिकाच नाग आहे? म्हणजे तुला असं संशय असला तरी मित्रा, हा संशय खरा ठरला तर किती भयानक आहे सगळं। ती अस्तिका त्या विरोचकाचा नाग आहे आणि ते दोघे याच घरात आहेत। काही करू शकतात मित्रा। त्या अस्तिकाला आपण नागापासून घरातल्यांना संरक्षण मिळावं म्हणून घरात आणलं आणि तीच नाग आहे। किती भयानक आहे सगळं। मला असं वाटतं की आपणच आपल्या घरातल्यांना एक अशा बॉम्बवर उभं केलंय जो कधीही फुटू शकतो। त्या अस्तिकाला घराबाहेर काढायचं। पण त्याने काय होणार आहे साहेब? अस्तिकाला आपण मनुष्य रूपात घराबाहेर काढू शकतो, पण नाग रूपात ती कधीही घरात शिरू शकते। आपण नाही थांबवू शकत तिला। पण मग आता करायचं काय मित्रा? आपल्याला काहीतरी सोल्युशन शोधावं लागेल लवकरात लवकर। एक उपाय आहे। काय? हल्ला करायचा, विरोचकाच्या नागाचा वध करायचा। पण नेत्र, हे प्रॅक्टिकली कसं पॉसिबल आहे? अस्तिका मनुष्य रूपात असताना आपण तिच्यावर हल्ला नाही करू शकत नेत्रा। हे बघ नेत्रा, हे सगळं ना थोडं टेक्निकल आहे। म्हणजे जर ती व्यक्तीच नाहीये तर आपण तिच्यावर हल्ला कसा करायचा? म्हणजे आपल्याला अस्तिकाला तिच्या खऱ्या रूपात यायला भाग पाडावं लागेल। तुम्ही मला इथे भेटायला का बोलवलं? तुम्हीच म्हणाला होता ना, जर कोणी बघितलं तर त्यांना काय वाटेल, त्यांना संशय येईल आपल्यावर। तुझ्यासाठीच चाललंय सगळं। नेत्रा आणि इंद्राणीला संशय येऊ नये म्हणूनच चाललंय सगळं। मी काय सांगते ते नीट ऐक। जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत नाग रूपात या घरात येऊ नकोस। आपलं जसं बोलणं झालंय तसं एखादा साप वगैरे पकड आणि त्यांना दाखवून दे की तू सर्पमित्र आहेस। अर्थात तू हे दाखवून दिल्यानंतर नेत्रा तुझ्यावर विश्वास ठेवेल असं तुला वाटत असेल तर तो मूर्खपणा आहे तुझा। ती लगेच विश्वास ठेवणार नाही, तिचा संशय दूर होणार नाही। तू ओळखत नाहीस नेत्राला, मी चांगली ओळखते। म्हणून सगळं व्यवस्थित लक्षात ठेवून कर। निष्काळजीपणा करू नकोस। तू त्यांच्याच गटातली आहेस असंच वाटायला हवं त्यांना। तू जा ग इथून, जा। तुला एकदा सांगून कळत नाही? नाही, तू असशील सर्पमित्र पण घराबाहेर। हे घर माझं आहे, माझं घर आहे। खरं तर ज्या दिवशी आलीस ना त्याच दिवशी घराबाहेर काढलं असतं। कारण मला या लोकांना दाखवून द्यायचं होतं की तुझ्यासारखी सर्पमित्र किंवा यांची देवी माझ्या नागाला काहीही करू शकत नाहीत। पण मॅडम, वर तोंड करून बोलायचं नाही माझ्याशी आणि नजर खाली ठेवायची। मी कोण आहे ते माहित नाहीये तुला, कळलं ना तर मरशील इथेच। बऱ्या बोलाने सांगते, तू यात पडू नकोस। तेच भल्याच आहे तुझ्या। हे बाई, सांग हिला, समजव। मेली वगैरे ना तर तुमच्यावर येईल सगळं, कारण तुम्ही घेऊन आलाय तिला इथे। शेवटची वॉर्निंग देते,
मी सांगते ते नीट समजून घे, नाहीतर नाही नाही, मी नाही काही बोलणार. आपल्याकडे आता एक शेवटचा चान्स आहे. तो नाग आपल्या समोर आला की सरळ त्याला ट्रॅक करून मारून टाकायचं. मी आता निघतोय ऑफिसला, पण घरी काही वाटलं तरी मला लगेच फोन करशील. आधी कधी आलास? प्रवासात त्रास नाही ना झाला कसला? आणि मला सांगितलंच नाही आल्याचं, इकडे निघून आलास अगदी. बोलायचंच ना मला, वेळ द्यायला हवाच ना आईला. म्हातारी गंगेला मिळाली ना? झाली ना म्हातारीची शेवटची इच्छा पूर्ण? साहेब, तुम्ही लक्ष नका देऊ, ऑफिसला जा. ती मुद्दाम करते तुम्हाला भडकवण्यासाठी. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं की तू भडकू नकोस माझ्यावर. तुम्ही चिडू नका माझ्यावर, उलट तुम्ही माझे आभार मानायला हवेत, कारण मी म्हातारीची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे, नाही का? तुझ्या सगळे सोयऱ्यांना विचार त्यांच्या शेवटच्या इच्छा काय आहेत त्या. म्हणजे त्यांची हाडं कुठे टाकायची आहेत, अस्थी कुठे टाकायचे आहेत ते विचार, म्हणजे त्या इच्छा पूर्ण करता येतील ना. हिचा तर प्रश्नच नाही. हिची आडं अशी वावोशीत सगळीकडे फेकणार आहे मी. साहेब, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.